आमचे 4 शॉर्ट फिल्म आहेत. 4 शॉर्ट फिल्म बघा आणि त्यानंतर हा पॉडकास्ट बघा. हा ह्याच्या खाली येऊन कमेंट करा की शॉर्ट फिल्म्स कशा होत्या. हा मग म्हणजे तुम्हाला पॉडकास्ट कळायला पण सोपा जाईल. सोपं जाईल. काही लोक आपल्यापासून लांबही झालेले आहेत. एकात दोन पोरं आहेत ते या गोष्टीमुळेच लांब झालेले आहेत. म्हणजे ते नेमकं कॅरेक्टर काय होतं म्हणजे खूप लोकांना ती स्टोरी कळालीच नाही. लहानपणचा जवळचा मित्र होता आणि त्याचं असं झालं होतं की त्याच वर्षी तो गेला, सुसाईड केलं होतं आणि लय फरक नव्हता. तर सुसाईड केल्यामुळे माझ्या डोक्यात एक सतत वाटायला लागलं, कोणाची काही गॅरंटी नसते नाही का. आज आहे उद्या नाही, म्हणजे जो आता आपल्याला दिसतोय समोर तो परत दिसन का नाही याची पण गॅरंटी नाही. 100%. आणि माझ्या डोक्यात ती फिल्म तशी येत होती की समजा आपल्या आजूबाजूचे, आपल्या सोबतचे जर का आपल्या सोबत नसतील तर आपली मेंटल परिस्थिती कशी होईल त्यावर डिपेंड होत. नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या भावाच्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे दिस इज ओमॅ. आजपासून आपण एक सिरीज चालू करतोय, पॉडकास्ट सिरीज. आणि आज आपल्या सोबत जोडलेले आहेत आपल्या MG प्रोडक्शन चॅनलचे डायरेक्टर, रायटर आणि आपले खास बंधू मिस्टर मयूर गोरपडे. इंट्रोडक्शन तसं केलंय, वेगळं काय करायची गरज नाही. आजपासून आपली नवीन सिरीज चालू होणार आहे. कोलॅबरेशन असणार आहे दोन्ही चॅनलवर, MG प्रोडक्शन वर आणि दिस इज ओमॅवर पण. 100% दोन्ही चॅनलवर हे कोलॅबरेशन पॉडकास्ट असतील. आत्ताचे असन हा फर्स्ट पॉडकास्ट किंवा पुढे जे काही येतील सगळे दोन्ही चॅनलवर कोलॅबरेट होऊन येतील. तर आजचा जो टॉपिक आहे तो थोडासा आमचा दोघांचा पर्सनल टॉपिक पण असणार आहे. तुम्हाला आमच्या दोघांबद्दल अजून खूप जाणायला भेटन की आम्ही काय करतो, कसं करतो, काय वगैरे सगळ्या गोष्टी. तर मयूर, दिस इज ओमे हा चॅनल माझा आहे, पण MG प्रोडक्शन हे एकाचा नसून तर आपल्या सगळ्या मेंबर्सचा आहे, बरोबर. MG प्रोडक्शन हाऊस हे तू म्हणजे हे खोलायचं म्हणजे की MG प्रोडक्शन चॅनल हे ओपन करायचं तुझ्या डोक्यात कसा विचार आला? ठरवलं नव्हतं की चॅनल खोलायचंच आहे म्हणून. फिल्म मेकिंगचा क्लास जॉईन केला होता आणि त्यानंतर जसं फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स वगैरे जसं बघत होतो, त्यामुळे नंतर जरा हे झालं की आपण सुद्धा चालू केलं पाहिजे. म्हणजे असं एक हे नव्हतं की कसं चालू करा, पण असं होतं की चालू करायचंच आहे. आणि काही स्टोरी माझ्याही डोक्यात होत्या आणि त्या मला करायच्या होत्या, म्हणजे शॉर्ट फिल्मद्वारे उतरवायच्या होत्या. आणि उतरवायचे तर मग कसे उतरवायचे, युट्यूब चॅनलद्वारे. किंवा असं नव्हतं की मला युट्यूब मध्ये असं चॅनल ओपन करायची असं हे नव्हतं, आवड बिलकुल पण नव्हती. मला असं होतं की स्क्रीन फक्त मोठ्या स्क्रीनवर सगळ्यांनी बघितलं पाहिजे, मोठी स्क्रीन असली पाहिजे, त्याच्यात सगळे लोक बसून बघितले पाहिजे. आत्ताच्या पोरांच्या डोक्यात विचार काय आहेत आणि म्हणजे काय लिहिलंय, काय काय शॉर्ट फिल्म तसे आहेत पण की बघण्यासारखे. म्हणजे कधी कधी काय होतं की युट्यूबद्वारे पण आहे ना, खूप कमी लोकांना बघितलं बघतात किंवा स्किप करतात. तर मला असं नको होतं की फक्त माझं म्हणजे मी जे 6 मिनिटं घालतोय शॉर्ट फिल्म मध्ये ते असं होतं की पूर्णपणे बघितलं पाहिजे किंवा त्याला पूर्णपणे रिव्ह्यू दिला पाहिजे चांगलावाला. मला तेच अपेक्षा होती, बस बाकी काही नव्हती. की एकाने बघा नाही तर हजारांनी बघा, पण चांगला रिव्ह्यू भेटला पाहिजे. म्हणजे बिग स्क्रीन पाहिजे होती बेसिकली. असं नाही की मग त्यानंतर तू म्हणलंस की युट्यूबवर पण आपण टाकू, युट्यूब मध्ये आपण चालू करू की भेटन रिस्पॉन्स भेटन तिकडं थोडं तरी. म्हणजे त्यावेळेस युट्यूब ग्रोईंग स्टेजला होता. आपण 1-2 वर्ष आधी पहिले आपली शॉर्ट फिल्म टाकली होती तेव्हा युट्यूब ग्रोईंग स्टेजला होता. आणि मलाही युट्यूब चालू करायचं होतं. माझ्या पर्सनल चॅनल तर मला कॉन्टेंट टाकता येत नव्हता. मग मलाही चान्स भेटला. आता तुलाही माहिती की मला म्हणजे कॅमेरा हँडल करणं मला किती आवडतं किंवा मला त्याच्यात थोडंफार नॉलेज आहे. मग ॲज अ तू डायरेक्टर, रायटर आणि मी कॅमेरामॅन, एडिटर, हे दोन्ही गोष्टी आपले कुठे ना कुठं मॅच होतात. मग त्यामुळे आपण म्हणजे आमचा प्रवास असा चालू झाला MG प्रोडक्शनचा. आणि तो म्हणजे तो एका क्लास म्हणून सुरू झाला होता आणि तो क्लास शिफ्ट झाला, लांब शिफ्ट झाला, म्हणून तो आठवड्याभरात सोडून दिला तो क्लास. तो क्लास पूर्णतः नाही झाला, पण त्याच्यामुळे MG प्रोडक्शन भेटलं असं म्हणता येईल. 100%. तर MG प्रोडक्शन हा आपण खोलला, सगळं डिसाईड. मग स्टोरी
आपल्या डोक्यात पहिलीच होती. की स्टोरी काय असणार, कशी असणार. फक्त आपल्याला ते शूट करून एडिट करून टाकायचं. ते फक्त करायचं होतं. मग MG प्रोडक्शन खोललं आणि जे आमचं फर्स्ट आपलं जे होतं स्ट्रीट लाईट, बरोबर, ते त्याच्यात आपण कमसे कम आय थिंक 2 महिने शूट केलेले. इथे 2 महिने शूट केले. एडिटला 1-2 आठवडे गेले. आम्ही ऍक्टर्स म्हणजे त्यातला जो कॅरेक्टर आहे तो कसा शोधलाय, त्याला कसं करून घेतले ते आपल्यालाच माहितीये. ते आहे. मग तो जो ऍक्टर होता, तो कॅरेक्टर म्हणजे ऍक्टर आणि कॅरेक्टर हे 2 वेगळे असतात, बरोबर. की ऍक्टिंग करणारा हा वेगळा आहे, पण तुझ्या डोक्यात जो कॅरेक्टर होता तो म्हणजे ते नेमकं कॅरेक्टर काय होतं म्हणजे खूप लोकांना ती स्टोरी कळालीच नाही. जसं की आपल्या डोक्यात तर ती होतीच, आपल्याला समजलं. मग ते कॅरेक्टर नेमकं होतं काय हे लोकांना कळलं नाही. त्याच्या बाबतीत काय सांगशील? तर ते कॅरेक्टर असं होतं की माझा मित्र होता, लहानपणचा जवळचा मित्र होता. आणि त्याचं असं झालं होतं की त्याच वर्षी तो गेला, सुसाईड केलं होतं. आणि तर सुसाईड केल्यामुळे माझ्या डोक्यात एक सतत वाटायला लागलं, कोणाची काही गॅरंटी नसते नाही का. आज आहे उद्या नाही, म्हणजे जो आता आपल्याला दिसतोय समोर तो परत दिसन का नाही याची पण गॅरंटी नाही. 100%. आणि माझ्या डोक्यात ती फिल्म तशी येत होती की समजा आपल्या आजूबाजूचे, आपल्या सोबतचे जर का आपल्या सोबत नसतील तर आपली मेंटल परिस्थिती कशी होईल, त्यावर डिपेंड होतं. की मला असं सारखं वाटायचं की आपल्या सोबत जे आता आहेत ते उद्या आपल्याला दिसले नाही तर माझी मानसिक परिस्थिती कशी होईल. सारखं डोक्यात ते विचार चालूच होते. शॉर्ट फिल्मची ते स्क्रिप्ट लिहिली होती आणि ती पहिल्या त्याच्यात आवडली होती. 3-4 लोकांना दाखवली पण होती. माझे क्लास टीचर होते त्यांना दाखवली होती, त्यांचे सोबतचे सर होते त्यांनाही दाखवली होती. आणि त्यानंतर मग घरी पण सगळ्यांना दाखवली. मग त्यांनाही ती आवडली. डोक्यात वेगवेगळे विचार चालू होते, कारण की अचानक असं ना, ज्या पोराला आपण आता डोळ्यासमोर बघतोय म्हणजे कालच डोळ्यासमोर 5 मिनिटापूर्वी डोळ्यासमोर बघितलं आणि तो अचानकच जातोय, चाललाय म्हणजे आता दिसणार नाहीये. म्हणजे जसं आपण शूट पण करत होतो त्या स्टोरी बद्दल, म्हणजे तुझ्या डोक्यात काय ना काय ते विचार चालूच होते कुठं ना कुठं ज्यावेळेस आपण शूट करत होतो. मग ते आपण जो ऍक्टर बघितला होता त्याच्यात जो करत होता आदित्य नाव, आपलं मित्रच आहे आमचा. आपण चांगला ऍक्टर आहे तसा, चांगला. काही कारणामुळे ते म्हणजे स्वतःच्या त्याच्या पर्सनल चुकीमुळे तो जरा झाले, ते विषय आपण नको घ्यायला इथं. पण आपण जेव्हा त्या गोष्टी शूट करत होतो, आपण एवढं टाइम लावला त्या गोष्टी शूट करायला, 1-2 महिने आपण ते कंटिन्यू शूट करत होतो. आपल्या डोक्यात विचार होता की असा नाही असा शूट झाला पाहिजे, हे नाही ते शूट झालं पाहिजे. आपण बेसिक एका फोनने शूट केले ना, आपल्याकडे कॅमेरेस आपल्याकडे काहीच नाही, आपण एका फोनने शूट केलेली आहे ती गोष्ट. पण आपण ते ऍज अ प्रोफेशनली डोक्यात ठेवलं होतं की नाही, जरी फोनने शूट करतोय पण अँगल्स किंवा ते बॅकग्राऊंड म्युझिक ते अशा त्या गोष्टी आपल्याला परफेक्ट पाहिजे. मग आता ते अँगल्स जे आपण शूट केलेले ते तुझ्या डोक्यात होते का पहिलं, की ऑन द स्पॉट तू ते विचार करून मला सांगितले होते? नाही, ऑन द स्पॉट नाही सांगितले. जेव्हा मी स्टोरी लिहित होतो ना तेव्हाच मी ठरवलं होतं की नाही, हे जे अँगल आहे ना तो मला तसाच पाहिजे आणि तसाच शूट झाला, आणि तो तसाच शूट झाला. त्याप्रमाणेच तो सिनेमॅटिक वाटला, म्हणजे 99% पाहिजे तसा शूट झाला. आणि तो शूट चांगलाच केलाय. मी शूट केलंय ते सफल झालं असं म्हणता येईल 100%. स्टोरी तर बेस्ट होतीच, कारण पहिली शॉर्ट फिल्म आपण शूट केली, आपल्या आयुष्यातलं पहिलं शॉर्ट फिल्म येते आणि ते खूप जणांना आवडली. पर्सनली माझ्या घरच्यांना पण आवडली, माझ्या भावांना. मी तर म्हणन माझ्या म्हणजे ज्यांच्याशी थोडीफार भांडणं आहेत त्यांनाही ती शॉर्ट फिल्म खूप आवडली होती. कारण माझ्या आईला फोन करून सांगितलं होतं त्यांनी, तुमचा पोरगा असं करतोय का, हे केलंय का त्यांनी. जेव्हा त्यांनी BTS व्हिडिओज बघितले होते त्याच्यात मी दिसतोय पुढे घालून कुठल्या जागेवर चालले, ते पण मला घरचे पण म्हणले होते की असल्या जागेवर जात नको जाऊ, एवढं डेंजर जागेवर जातोस का. तो पण
हा तो पण 8-9चा टाइम नाही, 10-11 ला पार 10-11. गेलेलो. आणि आय थिंक आपले जे सेकंड शॉर्ट फिल्म होती लूप, हम्म. ते आपण 12-1च्या दरम्यान शूट करायला गेलतो. तर आपण अशा अंदर जाग्यात ते गोष्टी शूट केलेल्या आहेत, बरोबर. तर म्हणजे घरचे तर ऑब्विसली की आपलं वय तर नव्हतं तेव्हा, 1-2 वर्ष आधी, की अशा जागी जाऊन शूट करणं. हम्म. आता जसं की आपण स्ट्रीट लाईट शूट करत होतो, स्ट्रीट लाईटच्या वेळेस आपल्यासोबत एक किस्सा झालता की आपण चुकीने आर्मी साईडच्या, म्हणजे जिथं परमिशन नव्हती, आपण त्या साईडला घुसलो होतो शूट करता करता. त्यामुळे अजून एक आठवडा म्हणते वाढला गेला, नाहीतर लवकर झाली असती. हा, अजून लवकर झाली असती ती. म्हणजे जो कारण की आपण काय केलं होतं स्ट्रीट लाईटला आपण आहे ना ट्रिप मध्ये डिस्कशनला 1-2 दिवस प्रॉपर डिस्कशन केलं होतं की कसे अँगल पाहिजेत, 1-2 काय दिवस केलं होतं. तर नाही, आठवडाभर तर आपण डिस्कशनलाच घातलं होतं. हा, स्क्रिप्टला स्क्रिप्ट कसं झाल्यानंतर, अँगल्स बिंगल्स. स्क्रिप्ट माझ्याकडनं झाल्यानंतर तुला पाठवली, बाकी सगळ्यांना पाठवली, सगळ्यांचं ओपिनियन घेऊन मग ती ठीक आहे म्हणली. मग त्यानंतर मग पुढं आपण मग त्यावर डिस्कशन करत राहिलो की कुठला अँगल कसा राहील, कसं कसा आहे. राहील. त्यामुळं मग ती बेस्ट हा. झाली होती. आणि प्रत्येकाला आपण म्हणजे जो अँगल शूट करायचा आहे, पुढचे 5-10 अँगल आपण शूट करणार आहे. हा. त्याचं डिस्कशन आपण अर्धा तास त्यालाच लावायचो की कसं कसं शूट होणार आहे, काय होणार आहे, कसं होणार आहे, आणि तू कसा रेडी राहणार आहे. हा. ऍक्टरला समजून सांगणं किंवा काय असं, तर म्हणजे त्याला पण आपलं जास्त टाइम गेला. हा, पण मग त्यामुळं आहे ना, मला वाटतं ती परफेक्ट झाली. परफेक्ट झालेलं आहे. पण हे खास गोष्ट अशी आहे की जो ते कॅरेक्टर करत होता ऍक्टर आदित्य, त्याला स्टोरीच माहित नव्हती. हा, शेवटपर्यंत स्टोरी माहित नव्हती त्याला. एंडिंग पर्यंत, जोपर्यंत रिलीज झाला नाही तोपर्यंत त्याला स्टोरीच माहित नाही. त्याला फक्त हा, तुला हे हे करायचंय, तू असं असं कर. त्यांनी ती गोष्ट परफेक्ट केली. आणि मला वाटतं ती भारी गोष्ट आहे. कारण की असं जर का स्टोरी, एखाद्या ऍक्टरला स्टोरी माहितीच नाही, तो त्याच्यावर काम करतोय, काही काहींच्या डोक्यात येत नाही लवकर. हा, पण त्या जे डोक्यात shoot त्या घुसल्या लवकर, त्यांनी कॅच केल्या त्या गोष्टी. त्या प्रॉब्लेम म्हणून तो गेला. पण जर का तो असता, म्हणजे आत्ताही जर आला, तर त्यासोबत खूप साऱ्या शॉर्ट फिल्म्स अजून बनत्या, सिरीज पण निघ, कारण की ऍक्टर भारी. हा, ऍक्टर भारी, म्हणजे त्यालाच घेऊन सिरीजचा आपला विचार होता. पण तो अनफॉर्च्युनेटली एका शॉर्ट फिल्म नंतरच गायब झाला. स्ट्रीट लाईट 2 आली असती. हा, स्ट्रीट लाईट 2 आली असती. स्ट्रीट लाईट 2 आली असती जर आदित्य असता. स्ट्रीट लाईट हे पार्ट 1 आहे आपलं, आणि लूप हे पार्ट 2 आहे. पार्ट 2 म्हणजे आपले जेवढे शॉर्ट फिल्म्स आहे आपण सगळे कनेक्ट केले. कनेक्ट हे लोकांना माहितच नाही. ते आता कनेक्ट होणार आहेत. त्या पुढे 8 शॉर्ट फिल्म येणार आहेत. त्यानंतर एक मोठी अर्धा एक तासाची फिल्म, 45 मिनिटाची फिल्म, हा, ती येईल. आणि तिच्यात मग सगळ्यांचे प्रश्नाचे उत्तर त्या फिल्म मध्ये भेटतील. एंड गेम सारखं असं. आणि जे हॉरर युनिव्हर्स आहे हे आम्ही 2 वर्ष आधीच, म्हणजे चालू आमच्या केलं होतं. डोक्यात होती. हॉरर युनिव्हर्स आत्ता आलेले, एखाद्या वर्ष आधी आलेले. आमच्या डोक्यात 2 वर्ष आधीच हे होतं. नाहीतर लोक म्हणतील की याला बघून कॉपी कर. नाही बाबा, आमच्या डोक्यात ते 2-1.5 वर्ष 2.5 वर्ष आधीच होती आमच्या डोक्यात. कारण आमच्या ऑलमोस्ट सगळ्या स्टोरी रेडी होत्या आपल्या, ऑलमोस्ट सगळ्या स्टोरी रेडी. हा, त्याच्यात फक्त आमचा एक शॉर्ट फिल्म सुटला होता, आपला स्वप्न. हा, स्वप्न सगळ्यात भारी शॉर्ट फिल्म ती झाली असती. बेस्ट. याच्यानंतर स्ट्रीट लाईट नंतर सगळ्यात बेस्ट शॉर्ट फिल्म हे स्वप्न होतं. जे आपल्या डोक्यात तेवढं ते पोरांनी सपोर्ट दाखवला नाही. सपोर्ट दिलाच नाही जेवढे स्ट्रीट लाईटला दिला होता. सगळे पोरं यायचे, फ्री मध्ये यायचे, लाईट्स धरायचे, हॉरर लोकेशन्सला येऊन तिथं थांबायचे, सपोर्ट द्यायचे. आय थिंक लूपला तर आपण 3घच होतो, 2 ऍक्टर्स आणि मी एकटा कॅमेरामॅन. लाईटही मी सांभाळतोय, कॅमेराही मी सांभाळतोय, असा शूट करतोय. आणि लास्ट ब्लॉगला पण आय थिंक एकदाच आलती पोरं. शेवटचा जो मेन शॉट होता ना, त्यालाच आली होती. कारण की त्याला म्हणली होती की भरपूर काय काय झालं असं दाखवते. त्यांच्या गोंधळामुळे शेवटचा सीन पण नीट नाही झाला, आणि जसा पाहिजे तसा शूट पण नाही झाला. मग परत आम्ही 3 जण जाऊन परत शूट केला, रिशूट केल्यामुळे मग तो परफेक्ट आला. पण जे आपल्यासोबत तिथं झालं, म्हणजे ते आता रिअल आहे नाही
ते त्यांचं त्यांना माहिती. आय डोंट नो रिअल आहे का नाही, पण जेव्हा आपण शूट करत होतो हम्म. एक कॅमेरामध्ये एक आवाज कॅप्चर झालती हा बरोबर. जे आपल्याला ऐकू आली नाही, पण जे आपल्याला ऐकू आली ती कॅमेऱ्यात कॅप्चर झाले नाही. नाही. मग आपण तिथलं अर्धाच शॉट सोडून, म्हणजे जो खालचा पॅसेजचा शॉट आपण शूट करत होतो हम्म. म्हणजे सिड्यांवर जायचा, हम्म. जेव्हा तो आवाज आली आपले सगळे सगळे घाबरलो होतो. हम्म. ते मग आपण तू मी आणि आय थिंक तेजस होता ना, तेजस होता. तेजस होता, तू मी तेजस, आपण नाही सोप्या होता, सोप्या हा नव्हता तेजस आपल्यासोबत. होता. सोप्या वगैरे सगळे नंतर आले, हम्म. शंतनू सोप्या पत्या वगैरे सगळे नंतर आले. आणि तो तेव्हा झालं काय ते शूट झालंच नाही प्रॉपर, जसं पाहिजे होतं तसं नाही झालं. हा, पण आता त्यांना वाईट वाटेल तसं नाही, तसा नाही की शूट म्हणजे बरोबर झालं नाही, बस एवढं. गडबड कोणतं लवकर चल, घरी बोलवते हा, घरचे, बोलवत घरच्यांचं होते. जास्त त्रास आहे. घरच्यांचं बोलवत ते किंवा शंतनूचं ते, अरे मा कॅमेरा फोकस नाही करत आहे. हा, हे मग ते भिवून किंवा हा, घरच्यांना भिवून पळून म्हणजे म्हणजे तिथनं घरी लवकर 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 निघायचं. लवकर निघलो बस. ऑब्व्हियसली आपण रात्री 12-1 शूट करते असल्या जागेत, मग ते तर होणारच. ऑब्व्हियसली कोणालाही भीती वाटेल, पण आपल्यात काय एवढं करेज आहे की आपण डायरेक्ट त्या जागेत जाऊन शूट करतोय. रिअल लोकेशन असं म्हणजे सेट्स आहेत ते, कुठं सेट तयार केले किंवा काय केले. आमचा तसं काय बजेट वगैरे काहीच नाही, आम्ही 0 बजेट शॉर्ट फिल्म शूट केलेत सगळे. जेवढे 4च्या 4 शॉर्ट फिल्म आलेत आपले 0 बजेट आहेत ते सगळे. आणि खास करून तर इन्फेर्नो जो शॉर्ट फिल्म आहे आपचा, ते शॉर्ट फिल्म तर लाईट्स वगैरे कसे ऍडजस्ट केलेत आपल्याला माहिती. 0 बल्ब जो असतो तो लावून तिथला लाल एन्व्हायरमेंट क्रिएट करून आपण शूट केलाय तो. म्हणजे आणि नाही जमलं त्याला तेवढं थोडंफार ऍक्टिंग केली त्यांनी, ते काही प्रोफेशनल ऍक्टर्स नाहीयेत, त्यांना जमलं थोडंफार करणं, पण त्यांनी केलं प्रयत्न, ऍटलिस्ट प्रयत्न केले त्यांनी. प्रयत्न झाले. बाकीच्या पोरांसारखं तर नाहीच केलं, ऍटलिस्ट प्रयत्न केले त्यांनी. पण मलाही कुठं ना कुठं स्ट्रीट लाईट नंतर हा जास्त आवडलाय, कारण आपल्या दोघांचं डोकं ऍक्टिंग मध्ये नसून फक्त तुझं डायरेक्टिंग मध्ये आणि माझं शूट करण्यात होतं. लूप आणि जो लास्ट ब्लॉग आहे ते फेल का झालं की लास्ट ब्लॉग मध्ये मी ऍक्टिंग करत होतो. मग आता तुला कॅमेरा तुला सारखं सांगावं लागायचं की हे कर, कॅमेरा असं कर असं कर तसं. आणि लूप मध्ये तू मला सारखं सांगायचं की अरे आपला हा सीन असा करणार आहे, आपण हे करणार आहे, ते करणार. मग तूच ते ऍक्टिंग करत होता, मग ते जरा कॉम्बिनेशन नीट बसलं नाही. तुझ्या डोक्यात दोन्ही चालत होतं, माझ्या डोक्यात ते दोन्ही चालत होतं. म्हणजे एका वेळेस दोन्ही नाही करू शकत, एका वेळेस दोन्ही दगड पाय नाही ठेवू शकत. हा, म्हणजे आजकालचे डायरेक्टर्स करतात, पण त्यांच्या मागे ती एवढी मोठी टीम आहे. टीम असते, आपल्या माग टीम नव्हती, कारण ह्याला पण आपण तिघच होतो आणि ह्याला पण तिघच होतो. ते दोन्ही शॉर्ट फिल्म जेव्हा शूट करत होतो तिघच होतो, आणि जे इन्फेर्निओला आहे त्याला पण आपण तिघच होतो. चौघ जण होतो त्याला, चौघ होतो. स्वप्नील ऍड झालता फक्त, ते घरात शूट होतं म्हणून आलता तो. बाहेर कुठं जायचं असतं तर नसतं, आणि ते पण आपण डे ला शूट करत होतो. ते नाईट आपण केलंय, ते एन्व्हायरमेंट तयार केलं होतं, क्रिएट केले. म्हणजे आपण ऑफिशियली असं म्हणू शकतो की आपण ते क्रिएट फर्स्ट असं शॉर्ट फिल्म आहे जिथे आपण लाईट्स तसे क्रिएट केले, ते एन्व्हायरमेंट क्रिएट केलेले, फेस लाईट वगैरे सगळं असं प्रॉपर वेने तयार केलं होतं. ते आपण तयार केले फर्स्ट शॉर्ट फिल्म आहे आपली ती. नाहीतर त्याच्या मागचे जेवढे तिन्ही शॉर्ट फिल्म आता त्यालाही वर्ष होत आले इन्फेअरनोलाही. स्ट्रीट लाईटला 2 वर्ष होऊन गेले. तर तेच प्रयत्न आहे की लवकरात लवकर सगळ्या शॉर्ट फिल्म येतील, जसं जसं टाइम भेटेल तस तसं चालू करू, पुढे शूट करण. थोडे अपग्रेड करायचे आहेत, हळूहळू होतील फ्युचर मध्ये. अपडेट का नाही येते MG प्रोडक्शन वर, का कारण की क्वालिटी पाशी जरा इश्यू होते आजकाल. सगळे क्वालिटी पाहिजे, 4K 8K कारण की आता हा जो व्हिडिओ बघताय तो क्वालिटी मध्ये असन, हा 4K शूट असन, त्यामुळे बघतील काही लोक, मला असं वाटतं. आणि ते कसं होतं की अटॅच लगेच होतात क्वालिटी म्हणून बघतात लोक. आता एडिट पण मिस करतो, म्हणून मला माहिती की
अट्रॅक्ट कसे होतात Attract. आणि व्हिडिओशी अटॅच पण झालं पाहिजे. कळून येतं की आपण नाही का काय दाखवतोय, आणि शूट फक्त आपल्याला 10-20% असेल, बाकी सगळं तर बॅकअपला म्हणजे लाईट्स असतील ते पोस्ट प्रोडक्शन त्याला या वगैरे. गोष्टी म्हणजे फक्त शूट करतो ह्याच्यावरच नसतं, हम्म. पूर्ण मिळून 100% होतं. हा ते पण आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस नाहीयेत हा सध्याला तर. सध्याला. आपण पण थोडेफार मॅनेज करून करतोय. हम्म ते तर आहे. म्हणजे आपण करायचं, म्हणजे आमचे प्रयत्न तर चालूच आहेत. चालूच आहेत आणि करायचंय लवकरात लवकर येईल चांगल्या पद्धतीने. चांगल्या पद्धतीने, म्हणजे हाच प्रयत्न आहे. जे क्वालिटी पहिले होती, हा फक्त जी स्टोरीची क्वालिटी तीच टॉप क्वालिटी, तीच क्वालिटी राहील, ते तर आहे. आमचे बेस्ट स्टोरीज. पण जे व्हिज्युअल क्वालिटीज आहेत, व्हिडिओ क्वालिटी झालं, ऑडिओ क्वालिटी झालं, हम्म. किंवा ते जर आम्ही इन्व्हेस्ट करायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे कदाचित 8 महिने किंवा 1 वर्ष 2 वर्ष झालं. हा होतोय, म्हणजे डिले होता ते. टाइम होतोय का. आता आम्ही याच्यात उतरलोयच, हम्म. तर चांगल्या पद्धतीने उतरू. हा म्हणजे सध्याला तर व्हिडिओ क्वालिटी तर खूप महत्वाची हा सध्याला. व्हिडिओ क्वालिटी तर महत्वाची. आजकाल लोक क्रिंज व्हिडिओ पण बघतात, कुठल्याही व्हिडिओला व्ह्यूज जातात, व्ह्यूज जातात कुठलेही म्हणजे स्क्रोल करता करता. पण व्हिडिओ क्वालिटी महत्वाची सध्याला. व्हिडिओ क्वालिटी जर का महत्वाची असेल, मला असं वाटतं की बेस्ट करतोय तर बेस्ट, बेस्ट घ्यायचं तर करावं. बेस्ट, असं एक म्हणणं आहे की चांगलंच करू आणि यापुढे पण चांगलंच येईल. येईल 100%. चांगलंच. कारण तेवढे म्हणजे एवढं एक वर्ष होत आलं, त्यामुळे आता एवढं वेट केलंय, एवढं सगळं करतोय, मग ऑब्व्हियसली आम्ही बेस्ट देणार, आपण बेस्ट करणारच आहे. पण जसं की झाले, आता आपण हे सगळं करणार आहेत, अजून खूप सारे आपले फ्युचर प्लॅन्स आहेत. ते आता डायरेक्ट नाही सांगू शकत, काही कारणांमुळे काही गोष्टी असतात जे आतमध्ये राहिलेले बरे आहेत. पण जो डोक्यात असा काही विचार आहे का की नाही, आपण इथपर्यंतच सीमित नाही राहायला पाहिजे, आपल्याला एखाद्या मोठ्या पोस्टवर किंवा एखाद्या मोठ्या ऍटलिस्ट थिएटर पर्यंत तरी जायचंय. ही स्टोरी तुला ही स्टोरी 100% ह्याच्यावर बघायची, थिएटरवर बघायची. थिएटरवर मला म्हणजे थिएटरची अपेक्षा नाहीये, कारण की थिएटर पर्यंत जायला भरपूर लोक आहेत जे अजून पण प्रयत्न करतात. 10-10, 20-20 वर्ष घातलेत आपण, तर त्याच्या पुढे काहीच नाही. मग थिएटर पर्यंत नाही तर मला थिएटरची थोडक्यात एक अपेक्षा नाहीये माझी की थिएटर मध्ये जावं. माझी फक्त हीच अपेक्षा आहे की नाटक हा मला चांगला वे वाटतो की लोकांपर्यंत जास्त पोहोचायचा, मराठी लोकांना जास्त कनेक्ट होईल आणि आवडेलही, कारण की जास्त बघत नाहीत, जास्त लोक जात पण नाही. पण मला तेच बदलायचं, असं एक म्हणू शकतो आपण. म्हणजे लोकांचा नजरिया बदलायचा आहे की फक्त व्हिज्युअल्स मध्ये नाही. व्हिज्युअल तर ठीक गोष्ट आहे. मला म्हणजे जेव्हा शॉर्ट फिल्म करतोय त्याच्या पण अगोदरपासून एक होतं की नाटकच करायचं, नाटकच डायरेक्ट करायचं. मी जसं म्हणलं की शॉर्ट फिल्म डायरेक्ट करायचं असं मी कधी ठरवलं नव्हतं, तर नाटक डायरेक्ट करायचं हे ठरवलं होतं. कारण की 9वी-10वीत असताना स्क्रिप्ट वगैरे लिहिल्या होत्या, त्या 9वी-10वी जशी सुटली त्यानंतर पडून गेल्या, नंतर त्या परत मला भेटल्याच नाही. जर का ते भेटले असतं त्याचं मी कन्वर्ट शॉर्ट फिल्म मध्ये केलं असतं. पण त्या जर का झाल्या नाही तर ठीक आहे, आता ज्या नवीन येत्या त्याच्यासाठी आपण प्रयत्न नक्की करू. 100%. आणि प्रयत्न करत असताना म्हणजे काही शॉर्ट फिल्म बघत नाही किंवा जास्त व्ह्यू येत नाहीत. व्ह्यूज जात काही काही चांगले शॉर्ट फिल्म आहेत पण त्यांना तसे व्ह्यू जात नाही जसे पाहिजे तसं. आता ती फक्त एक आपण म्हणू शकतो की कलाकृती, त्याला लोकांना आवडून नाही आवडत तो त्याचा पुढचा प्रश्न राहिला, पण आपण करत राहणं महत्वाचं. आणि नाटक मला चांगला वेळ वाटतं की त्या पद्धतीने चांगलं होईल आणि नाटकाकडे जास्त कल आहे. आणि स्वप्न आहे की नाटक हे थिएटर मध्ये हाऊसफुल झालं पाहिजे माझं. हेच एक ड्रीम आहे. असं नाही की थिएटरच पाहिजे. म्हणजे आपण एकदा गेलतो पण विचारायला, नाट्यगृहाला गेलतो, पण तिथले आपल्याकडे ऍक्टर्स त्या सगळ्या गोष्टी आहेत खूप सारे. आजकाल म्हणजे थिएटर पेक्षा आहे ना नाटक आपल्याला सोपंच जाईल, सोपं बजेट इश्यू जर म्हणत असेल तर त्याप्रमाणे.
तेच म्हणतोय ना, तेच म्हणणार होतं की आपण म्हणजे एवढा मोठा गॅप पडलाय, त्याचं सगळ्यात मोठा कारण एक आपला बजेट इश्यू, हम्म. सगळ्यात मोठा कारण की बजेट्समुळे आपण थांबले. कारण पहिले जे होते ते आपण 0 बजेटवर करायचो, ते तर. पण ऍडजस्ट करून किती दिवस करणार. जास्त दिवस ऍडजस्ट नाही करू शकत. हा, मग ते थोडस आणि- बजेट टाकून करावंच लागलं. हा म्हणजे द्यायचं तर क्वालिटीच. क्वालिटीच म्हणजे पहिलं केलेत आपण लो क्वालिटी मध्ये चांगल्या स्टोरीज, पण लो क्वालिटी मध्ये चांगल्या स्टोरीज जातात ते, पण लोक बघत नाही. जसा रिस्पॉन्स म्हणजे जे आपलं स्ट्रीट लाईट आहे त्याला आय थिंक फक्त 10% रिस्पॉन्स भेटलेला आहे, फक्त 10%. जेवढं आपण मेहनत घेतली होती त्याच्यावर, हम्म. 2-2 महिने त्याच्यावर काम केलं, म्हणजे जेवढी अपेक्षा होती स्ट्रीट लाईट कडून तेवढी ती भेटलीच नाही. भेटली नाही. फक्त 10%, आणि जास्त करून तर आपले जवळपासचेच लोक, आणि ज्यांना स्टोरी कळाली पण नाही ते म्हणजे ते व्हिज्युअल्स बघून, जसं की तो खाली पडतो मग तो उभा राहतो, किंवा ते स्टेअर्सचा आपण जो शूट घेतला होता पूर्ण हा. त्या गोष्टी, मग ती स्टोरी त्या लोकांना म्हणजे स्टोरी तर कळाली नाही, पण ते व्हिज्युअल्स त्यांना आवडले, त्यांना ते गोष्टी आवडतात, त्यांना ते चांगलं वाटतं. मग लो क्वालिटीमध्ये ते प्रॉपर स्टोरीज आपले वेस्ट चाललेत कुठं ना कुठं तरी. त्यामुळं मला तर वाटते की एवढा मोठा गॅप घेतलाय तर पुढं जाऊन आपण थोडं क्वालिटी वाढवलीच पाहिजे. क्वालिटी तर वाढलीच पाहिजे. आणि जसं तू थिएटरचा म्हटला, तेही एखाद्या दिवशी पूर्ण होऊ शकतं, थिएटर. कोणाला माहित नाही. थिएटर ड्रीम आहे. हा, तर नाटकचा जो म्हणला तेही पूर्ण होऊ शकतं, कदाचित होईल जवळपास अचानक कधीतरी 4-5 महिन्यात हम्म. होऊ शकतं. पण नाटकच जर मी म्हटलं, आजकाल व्हिज्युअल्स खूप जास्त चालतात. मूवीज, मीम्स, थिएटर, फिल्म्स, स्क्रीनिंग करतात, म्हणजे स्क्रीनवर सिरीज जास्त वगैरे चालतं, जास्त चालतात. जास्त चालतं, नाटकपेक्षा जास्त हे चालतं. हम्म. मग आता आपले दोघांचे माइंड स्टोरीज बाबतीत किंवा एडिटिंग, शूटिंग या गोष्टीत आपलं सगळं सेम आहे, हम्म. पण इथं आपले थोडेसे विचार वेगळे होतात. हा. तुझे जातात नाटकच्या थ्रू, नाटक करायचे, हे करायचे. माझे जातात की मला व्हिज्युअल्स परफेक्ट पाहिजे. हम्म. हे दोन्ही वेगळे कॉन्सेप्ट आहे. तुझ्या डोक्यात हे परफेक्ट आहे का, की नाही मला नाटक मध्ये एवढं परफेक्शन भेटन, मी त्या थ्रू माझी स्टोरीज म्हणजे मी चांगले सादर करू शकतो? तो डोक्यात आहे का, म्हणजे तुला वाटतंय माझी स्टोरीज चांगले करू शकन मी याच्यात? नाटकामध्ये म्हणत असेल तर नाटक हे ड्रीम असू शकतं, पॅशन नाही. हा, ड्रीम आणि पॅशन मध्ये फरक आहे. माझा ड्रीम काय, कारण की माझ्या डोक्यात एक नाटकाबद्दल स्टोरी आहे खूप चांगली, आणि ती मला उतरवायचीच आहे. काही झालं ना तरी मला ती उतरवायचीच आहे, आणि म्हणजे ती करायची. म्हणजे असं म्हणू शकतो की माझ्याकडे 5 स्टोरी आहेत नाटकाबद्दल, आणि चांगल्यावाल्या स्टोरी. त्या फक्त नाटकाद्वारे जर का बाहेर आल्या तर ते एक ड्रीम टाईप आहे, आणि ते झालं तर चांगलं. आणि ते ड्रीम जर का पॅशन मध्ये तू म्हणत असशील की व्हिज्युअल्स, वेब सिरीज, हे ते, तर ते नक्कीच मोठ्या वेळेनेच करायचं, मोठ्या प्रमाणातच करायचं, म्हणजे सध्याला म्हणजे इंडस्ट्री लेवललाच करायचं. हा, म्हणजे आपलं माइंडसेट तर तो आहे हा. की आपण एवढ्या लेवलला करणार आहे. आपलं म्हणजे आपल्यात पोटेन्शियल पण आहे की आपण करू शकतो हम्म. एवढ्या मोठ्या लेवलला. बरोबर. पण आपलं कुठं ना कुठं बजेट इश्यू आहे, राईट? बजेटमुळे किंवा सपोर्ट नाहीये जास्त. बेसिकली घरचे तर ह्या गोष्टी करू देतात आहे की तुम्ही करा, करू देते, पण प्रॉब्लेम कुठे येतोय की आपण सगळ्या गोष्टीतच येतो, एका गोष्टीत नाही येत. हा, खरं म्हणायचं म्हणलं सगळ्याच गोष्टीत सगळ्या problem गोष्टीत आहे. एका गोष्टीत नाही येते. मी जर का एका पोराला फोन केला, म्हणजे समजा कोण पाहिजे असं मला, हा, मी फोन केला, त्याचा रिप्लाय मला येतो. मी 7-8 ला फोन करतो त्याला, संध्याकाळी 7-8 ला फोन केला, त्याचा रिप्लाय येतो मला 10-11ला. म्हणजे पुढची गोष्ट त्याला घेऊन कशी करणार आहे, हीच डॉक्टर विचार येतो. ते गोष्ट आता तू बोलते ते बरोबर आहे, पण आपलं आता जास्त करून तर
ती सपोर्ट देणारी नाहीयेत. जसं की नाव नाही घेता येत मला, पण ती पोरं कधी कधी आम्ही येतो नंतर न ते काय म्हण नाही जमत, हे असं आहे. मला एवढं कळालंय की जवळचे हाय मित्र आहेत, चांगली आहेत, एक नंबर मित्र आहेत, हा येतात, पण त्यांना फिल्म लाईन पासूनच लांबच ठेवलेलं बरं. हा म्हणजे कारण की फिल्म लाईन, आता आम्ही पण प्रॉपर फिल्म लाईन मध्ये नाहीत, नाही आम्ही डिजिटल मध्ये सध्याला, आम्ही फिल्म सध्या लाईन मध्ये फिल्म म्हणजे फिल्म इंडस्ट्री सध्या नाही. इंडस्ट्रीचा आणि आपला काही संबंध नाही. हा बेसिक लेवलला हा एकदम बेस लेवल आपण करतोय सध्या. बेस लेवलला युट्यूब साठी, हा युट्यूब रिलेटेड, म्हणजे त्या थ्रू आपण दाखवायचा प्रयत्न करतो की आम्हाला ह्या प्लॅटफॉर्म साठी कॉन्टेंट करायचं. हा, आणि ते कसं आहे, आता आमच्या घरच्यांना माहिती की आम्ही काय करतोय, पण त्यांच्या घरच्यांना सांगून पण फायदा नाही. हा एक्झॅक्टली 100%. त्यांना सांगून पण कळत नाही की आम्ही काय करतो आणि काय नाही करत. आता काही लोक विचारतात की काय करतात तुम्ही, तर आम्ही टाइमपास करतो, अजून काय त्यांना उत्तर असं. हा आता हे जर का तुम्हाला टाइमपास वाटत असेल, आमची स्टोरी जर का चांगली वाटत नसेल तर स्किप करा. स्किप ऑब्विसली 100%. कारण की एखाद्या व्यक्तीला सांगून सांगून आपण जास्त वेळ नाही सांगू शकत. झोपलेल्याला उठवता येतं, आणि ज्यांनी झोपीचं सोंग घेतलंय ना त्याला उठवता नाही. उठवता नाही येत. हा हे 100% खरं आहे. पण आता जसं की तू बोलला की काही लोकांना सांगून पण फायदा नाहीये, त्यांच्या घरच्यांना सांगून फायदा नाहीये. आता त्यामुळेच आपण सध्याला या गोष्टी थांबवलेल्या आहेत, आणि थांबवल्या त्यामुळेच होत्या. काही लोक आपल्यापासून लांबही झालेले आहेत. एकाच दोन पोरं आहेत ते या गोष्टीमुळेच लांब झालेले आहेत, कारण त्यांना असं नॉर्मली जरी बोलवलं तरी येत नाही. हा जो पॉडकास्ट आहे, हा सध्याला इंट्रोडक्शन आहे आमचं. आम्ही इंट्रोडक्शन करतोय तुम्हाला, कारण की आमचं काय चालू आहे आणि कसं चालू आहे. आता हा जो पॉडकास्ट आहे याला आम्ही कंटिन्यू करणार, याची म्हणजे एक सिरीज काढणार. सिरीज वेगळी राहील, शॉर्ट फिल्म वेगळी राहील. हा फक्त आमचं इंट्रोडक्शन समजा, आणि याच्यात बाहेरचे पण मुद्दे येतील. असंच नाही की आम्ही आमच्या जवळच्या लोकांवर म्हणजे टार्गेट करते असं नाहीये, पण म्हणजे हे बेसिक आमचं सध्याची आमची परिस्थिती आहे का, कारण की तुम्ही म्हणजे जे पाहिजे ना तसं होत नाहीये. आतापर्यंत ती वेब सिरीज संपली पण असती, म्हणजे आम्हाला करायची होती. 8 शॉर्ट फिल्म निघल्या असत्या, दुसरे पण आले असत्या. 8 शॉर्ट फिल्म वेब सिरीजचे कमतरी कम 10 ते 15 पार्ट्स झाले असते आतापर्यंत. कारण एवढं आमच्या डोक्यात ते रेडी होतं एवढं रेडी होतं आमच्या डोक्यात ते. मग ते म्हणजे फक्त आमचं सध्याला काय चालू आहे, आम्ही काय करतोय, आणि काही लोकांनी विचारलं पण होतं की आत्ता शॉर्ट फिल्म्स काय येत नाही, हे त्यांच्यासाठी पण आहे. मग त्यांना समजेल की काय येत नाही. पोरं नक्की काय करतात काय नाही, की युट्यूब चॅनल ओपन तर केलंय, मग नेमकं चालू आहे काय. एक त्यांच्यासाठी सुरुवातीचं इंट्रोडक्शन म्हणा, की प्रोफाईल जर का उघडली तुम्ही, माझी इंस्टाग्रामची प्रोफाईल ओपन केली, त्याचं तुम्ही चेक केलंय, त्यानंतर तुम्ही जर का युट्यूब चॅनल मध्ये आलाय, तुम्हाला हा पॉडकास्ट दिसतोय, सगळ्यात पहिले शॉर्ट फिल्म बघून घ्या, त्यानंतर हा पॉडकास्ट बघा, तर त्याच्यात तुम्हाला सगळे उत्तर भेटून जातात. बरोबर, कारण हे ऑलरेडी सगळे शॉर्ट फिल्म झालेले आहेत. शॉर्ट फिल्म झालेले, कारण की तुम्ही जर का पहिलंच पॉडकास्ट बघितलं तर चुकताय, म्हणजे काही स्पॉयलर्स भेटतायत. स्पॉइलर आहेत, आणि जर का तुम्ही बघा, कारण की सगळ्या शॉर्ट फिल्म बघण्यासारख्या आहेत. भले क्वालिटी लो क्वालिटी, पण व्हिडिओचीच क्वालिटी लो आहे. व्हिडिओची स्टोरी लाईन, अँगल्स वगैरे सगळं बेस्ट घेतलंय. म्हणजे असं नाही की आम्ही केलंय म्हणून सांगतोय, आम्हाला बाहेरनं फीडबॅक भेटलेले या गोष्टींचे फीडबॅक भेटलेले आहेत की हे भारी आलंय, ते भारी आलं, हे छान होतं, या गोष्टी हे रियालिटी. म्हणजे तुम्ही आमचे 4 शॉर्ट फिल्म आहेत, 4 शॉर्ट फिल्म बघा, आणि त्यानंतर हा पॉडकास्ट बघा. ह्याच्या खाली येऊन कमेंट करा की शॉर्ट फिल्म्स कशा होत्या. मग म्हणजे तुम्हाला पॉडकास्ट कळायला पण सोपा जाईल. जसं की मयूर बोलला की आमचं असं बेसिकचं आमचं इन्फॉर्मेशन देतोय आम्ही, तसंच जसं की आपण शूट वगैरे खूप सारे केलेले, आपण फोनवर शूट केलेले आहेत. पण आजकालची जी पोरं आहेत
एक आयफोन घेतील, 3,000चा गिम्बल येतो, फोन लावतील, स्वतःला सिनेमॅटोग्राफर घोषित करतील, 4 इन्स्टा स्टोरी टाकले आणि त्यांना ऑर्डर्स भेटतात. भेटतात. मी वेडिंग शूट केली, तुला माहिती, मी पहिल्या वेडिंग शूटला जायचो किंवा मी इव्हेंट शूट्स वगैरे केलेले आहेत पहिलं, म्हणजे एवढ्या टॉप लेवलला नाही पण बेसिक केलेले आहेत मी. आम्ही कॅमेरा घेऊन, हेवी कॅमेरास, लेन्स, गिम्बल्स अटॅच करून आम्ही कॅमेरात शूट करतोय. आमच्या शेजारी आयफोन वाला येतोय, तो आमच्या कॅमेरा समोर असा पास होतोय, काय काय अँगल घेतोय त्यालाच माहिती. पण मग हे जे कॅमेराने शूट करतात, कॅमेराने, हे काही येडे आहेत का? यांनी एवढा महाग महाग कॅमेरे घेतलेत, लाख लाखचे कॅमेरे त्यांचे. हे आयफोन वाले येतात, शूट करतात, निघून जातात. कॅपकटर 4-5 इफेक्ट टाकले, एडिट करून देऊन टाकलं. आता ते कसं आहे, तुमच्या याच्यावर आहे. जर का तुम्हाला आता काही काम असते ते प्रोफेशनल वेने असते आणि काही काम असते ते लोकल वेने असते. लोकल. आता प्रोडक्ट जरी आपण घ्यायचं म्हणलं तरी मार्केटमध्ये जर का छट जरी घ्यायचं म्हणलं तरी आपल्याला ब्रँडेड पण भेटतो आणि लोकल पण भेटतो. लोकल पण भेटतो. मग ते आपल्या हातात आहे की आपण कशाकडे जायचं. आपला बजेटनुसार आहे, आपण बजेटनुसार ठरवलं तर त्या म्हणजे असं नाही सिनेमॅटोग्राफी करताय म्हणजे कार डिलिव्हरी, बाईक डिलिव्हरीचे शूट करताय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्या गोष्टीला एवढे पैसे देणं कॅमेरा त्यालाही परवडत नाही आणि जो घेतोय म्हणजे जो करतोय त्यालाही परवडत नाही. मग त्यासाठी त्या गोष्टी ठीक आहेत. आणि जर का तुम्हाला प्रोफेशनल वेनी पाहिजे असेल वेडिंग वाल्याकडेच जायला पाहिजे. म्हणजे प्रोफेशनल वेज ज्यांनी कोर्स वगैरे केले असतील, त्यांनी पैसे घातलेत म्हणून त्यांनी तेवढे पैसे चार्जेस घालतात, करतात. ते असं नाही की त्यांनी ते कोर्सेस केले नाही किंवा कॅमेरा त्यांची तेवढी महाग नाही. आता त्यांचे ते तेवढ्या महाग कॅमेरामध्ये किंवा त्यांनी ते कोर्स केले, त्यांना परफेक्ट अँगल्स माहित असतात, आयोसे काय सेट करायचा, फ्रेम रेट काय सेट करायचं, बचर काय असला पाहिजे, या गोष्टी सगळ्या त्यांना माहिती. म्हणून ते आता परफेक्ट शॉट काढतात. 1 टेक मध्ये परफेक्ट शॉट त्यांना भेटतो. कारण वेडिंग मध्ये मी पर्सनली जेवढे शूट केलेत वेडिंग्स, आता मला माहिती की आपल्याकडे फक्त 1 टेक आहे. जेव्हा ते मंगळसूत्र घालतात, हार घालतात, अक्षता टाकले जातात, आपल्याकडे फक्त 1 टेक आहे. ते रिपीट करता येत नाही. आजकाल लोक करत असतील त्यांची व्हिडिओ शूट करण्यासाठी रिपीट त्या गोष्टी, म्हणजे एकदा झाल्या की परत नंतर 4 लोक थांबून ते रिपीट करतात. काही गोष्ट वरमाला टाकणं किंवा ते मंगळसूत्र परत एकदा फक्त असं ऍक्टिंग वगैरे करणं. पण जेव्हा मी 1-2 वर्ष आधी शूट करायचो, पर्सनली आमच्याकडे फक्त एक चान्स होता की आम्हाला एका चान्स मध्ये तो परफेक्ट शॉट काढायचा आहे, कसंही करून. मग तेवढी ट्रेनिंग होती. आता माझ्याकडनं पण एवढे परफेक्ट शॉट्स नाही आलेले, पण जे प्रोफेशनल्स होते माझ्यासोबत त्यांच्याकडून एकच चान्स होता ना, मग ते एका चान्स मध्ये तेवढे परफेक्ट शॉट काढतात ते, पण त्या गोष्टीचे पैसे घेतात ते. मग ते तुमच्या हिशोबावर आहे की तुम्ही काय करताय आणि कसं, म्हणजे कसं काय करता आणि तुमचं बजेटवर पण आहे. आता तुमचं जर चांगलं बजेट असेल तर प्रोफेशनल कडे जा, लो बजेट असेल तर बिनधास्त आयफोन वाल्याला, सिनेमॅटिक वाल्याला विचारून सिनेमॅटिक वाल्याला आणा वेडिंग मध्ये. पण वेडिंग मध्ये आयफोन मध्ये शूट करणं थोडस, अरे ते त्यांचीच आजकाल लोक करतात पण रील्स काढण्यासाठी. ज्यांची त्याची इच्छा राहते, इच्छा असते, आता ते त्यांच्यावर डिपेंड आहे. पण आम्ही तर सध्याला अपग्रेड करतोय. आपल्याला तर अपग्रेडच करायचं आहे. अपडेट आपल्याला म्हणजे आयफोन्स आहेत, होत्या, आता पण आयफोन वाले मित्र वगैरे आहेत. मी तर पर्सनली आयफोन यूज करत नाही, पण काही जण आहेत त्याच्यावरनं शूट करायचा आपण प्रयत्न केलता, पण ते झाला नाही. आणि जे कॅमेऱ्यात क्वालिटी येते तो फोनमध्ये, आयफोन मध्ये पण नाही त्या प्रकारे येत नाही. थोडंफार म्हटलं की म्हणजे त्याची क्वालिटी बेटर आहे, नो डाऊट, पण जो कॅमेरामध्ये जो क्रिस्प येतो, जो बॅकग्राऊंड ब्लर, आपल्या मर्जीने बॅकग्राऊंड ब्लर जसा पाहिजे तसा किंवा जसा शॉट हवा तसं कॅमेऱ्यात भेटतो. आपण ते म्हणजे पिक्सल्स जास्त भेटतात, आपल्या क्वालिटी जास्त भेटते कॅमेरा. ते आहे, गोष्टी आहेत त्या सगळ्या. पण हे आजकाल लहान लहान पोरं खूप जास्त करतात ते आयफोन आणि
गिम्बलचे लहान पोरं खूप जास्त आहेत. पर्सनली मी तुला एक स्टोरी पाठवली होती हा की हा बघ हा पोरगा करतोय, नाही चांगलंय, करताय चांगलंय, पण आणि साऊंड वाले पण तेच म्हणतात की आम्ही रेट तोडून काम नाही करत बाई. त्यावेळी नाही, कारण की मी अजून वेडिंग मध्ये नाहीये आज हा, सध्या सध्याला मी वेडिंग मध्ये नाही, कशात नाही, म्हणून मला माहित नाही काय माहित. गोष्टी. मी फिल्म्स वगैरे त्यामध्येच आहे, फिल्म डॉक्युमेंटरी वगैरे, हम्म. तर मग मला त्या गोष्टी माहिती नाही. पण ऍटलिस्ट तू शूट तरी गेले Shoot. असशील. पण नाही, तुला वेडिंग वेडिंग नाही रे, आता काही डॉक्युमेंटरीजला डॉक्युमेंटरी तू डायरेक्ट बरोबर. केलेले डॉक्युमेंटरी, तू शूट बघितलंय, हम्म, ते ते कॅमेरेजनी शूट केले असतील. हा मग ते ते अँगल जसं घेतात किंवा ते लेन्स फिरून जे झूम आउट झूम हा इन ते इफेक्ट्स काढतात, हा ते तर माहित. ते फोनने नाही भेटू शकत ना. बरोबर. मग तसेच आपण पण फोनने शूट केले, आपण पण ते काढलेले हम्म, त्या गोष्टी, ते अँगल्स ते हे आपण तर लिटरली ट्रायपॉडला अटॅच करून ते काढलं होतं, हम्म, हाताने केलेले. त्यामुळं थोडेफार स्टेबल आमचे शॉट्स आले नाही. आमच्याकडे गिम्बल तसलं काही नाही. म्हणून आपण त्या गोष्टी करू शकतो, पोटेन्शियल आहे, आपल्याकडे नॉलेज आहे, पण बजेट इश्यू, आपले बजेट इश्यू चालले आहेत. नाही पण त्याच्यावर पण लवकर कम होईल, येईल लवकरात लवकर. होईन आपलं काही ना हा काही, आणि ट्राय तर खूप सारं करतोय. चालू आहेत, येईल पण. फक्त मला वाटतं दिवाळीपर्यंत जरा काही नाही येणार. हा, एक सरप्राईज व्हिडिओ येईल हम्म, या चॅनल दिस इज सौम्या चॅनलवर. पण दिवाळीनंतर डिसेंबर मध्ये काही ना काय तर नक्कीच काही येईल. ना काही येणार, 100% येईल. हम्म, पण एक सरप्राईज व्हिडिओ भेटणार आहे, सगळ्यांना भेटन. हम्म, म्हणजे माझे रेग्युलर जे लोक बघतात, हम्म, जवळचेच लोक आहेत, त्यांना माहितीये काय आहे. मयूरला माहितीये, तो स्वतः होता त्या इव्हेंटला. पण एक सरप्राईज व्हिडिओ मी 100% टाकणार. त्या हम्म, इव्हेंटचं तर मी टाकू नाही शकलो, पण हे व्हिडिओ मी 100% टाकणार आहे. येईन एक व्हिडिओ, त्यानंतर मग जरा हम्म. एखादी स्टोरी आहे डोक्यात, आपण त्या दिवशी डिस्कस करत होतो, ती स्टोरी आहे. मग ती स्टोरी येऊ शकते. आजच्या पॉडकास्ट साठी एवढंच. आज खूप मजा आली पॉडकास्ट मध्ये. हम्म. मयूर होता आपल्यासोबत, आम्ही आमचे पर्सनल एक्सपिरियन्स शेअर केलेले. म्हणजे थोडक्यात इन्फॉर्मेशन दिली की इंट्रोडक्शन म्हणते याला, की आपण चॅनल विषयी, दोघांचे चॅनल विषयी किंवा MG प्रोडक्शन विषयी, प्रत्येकाला म्हणजे जे बघते आम्हाला, जे कंटिन्यू बघतात आहे, जे व्ह्यूवर आहे, जे फॉलोअर्स आहे माझे, जे ओळखीचे कॉन्टॅक्ट मध्ये लोक आहेत, त्यांच्यासाठी हे एक इन्फॉर्मेशन जे माझ्या आता टच मध्ये नाही आहेत, म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये तर आहेत पण टच मध्ये नाहीत, पण बघत असतील किंवा नसन बघत, त्यांचा प्रश्न राहिला. पण त्यांच्यासाठी एक इन्फॉर्मेशन की बाबा आम्ही काय करतोय, कसं करतोय, याच्या पुढे काय करणार आहे, काय होणार आहे, काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी. आणि लवकरात लवकर पॉडकास्ट तर तुम्हाला बघायला भेटतील. बघायलाच भेटतील, कारण सिरीजच चालू झाली. ही आता सिरीजच चालू झालीये, आपण तसं म्हणूया. आणि अनोळखी जागी ओळखीच्या गप्पा ही एक सिरीजला आपण नाव दिलंय, आणि हीच आपण एक फेमस करायचा प्रयत्न करू, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करू. असं म्हणता येईल की आपलं इंट्रोडक्शन तर झालंय. आता यापुढं म्हणजे सुरुवातीला जसं फिल्म मध्ये इंट्रोडक्शन दाखवले जात, फ्लॅशबॅक दाखवले जात की काय झालंय, काय घडलं आणि काय पुढे घडणार आहे, हे मी तुम्हाला सांगितलंय, आणि ते चांगलं सांगायचा आपण प्रयत्न केलाय. ज्याला पटलं असेल त्यांनी त्याच्यासाठी चांगलंय, ज्याला नसन पटलं ते त्याची चूक आहे. ज्याला नसन पटलं तर त्यात आपण नाही बोलू शकत, आपण काय बोलू शकत. आता ठीक आहे, आता हा जो पॉडकास्ट आहे हा फक्त इंट्रोडक्शन होता. यापुढे जो पॉडकास्ट येईल, वेब सिरीज नाही म्हणता, सिरीज आपण चालू करतो, कंटिन्यू जे पॉडकास्ट येणार आहेत, येत राहतील, ते आता वेगवेगळ्या जागी येणार. आणि आपलं तसं नावच आहे, अनोळखी जागी ओळखीच्या गप्पा. तर ज्या ट्रेंडिंग विषय किंवा जे चालू विषय किंवा भरपूर सारे विषय ज्याच्यावर क्लिअर आपण जास्त बोलत नाही किंवा जास्त आपल्याला माहिती नाहीये, तो विषय आपण लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करू आपल्या पॉडकास्ट मध्ये. स्टुडिओमध्ये पॉडकास्ट झालाय तसं प्रत्येक ठिकाणी नाही होणार, कारण की प्रत्येक पॉडकास्ट हा स्टुडिओ मध्ये होईल
असा अर्थ नाहीये. हा. कारण की आपल्या सिरीजचं नावच आहे अनोळख्या जागी ओळखीचे गप्पा. कारण की तो म्हणजे समजा कुठे भेटले तर आम्ही शूट करू शकतो, असा काही प्रॉब्लेम नाही. हा म्हणजे कसं आहे की जेव्हा आमचे डिस्कशन्स चालू असतील काही गोष्टींना हा घेऊन, बरोबर. तर आम्ही तिथं Shoot. कॅमेरा सेट करून लगेच शूट करा. हा, कारण की हा पॉडकास्ट जरा वेगळा असणार आहे प्रत्येक पॉडकास्ट पेक्षा, आणि जरा एक गप्पा टाईप आपण म्हणता येईल. तर जास्त वेळेस पॉडकास्ट पण आपण म्हणू शकतो, पण जास्त आपण गप्पा मारू, गप्पा मारणारे मुद्द्यांविषयी. काढणारे हा, आणि खोलवर मुद्दे काढणार. खोलवर भरपूर सारे डिबेट पण होत्या, होऊ शकतील, होणार आहेत. आहेत. त्यासाठी पण आपण रेडी आहोत. नवीन एक सिरीज चालू करतोय, नवीन प्रयत्न चालू करतोय, नवीन आणि प्रयत्न. प्रत्येक पॉडकास्ट म्हणजे एक वेगवेगळा गेस्ट असन, हा, असं प्रयत्न करू आपण. प्रयत्न करू. नवीन येतील नवीन guests. येतील. हा, तर नाहीतर आम्ही दोघच जास्त करून दिसणार आहे. हा, म्हणजे प्रत्येक पॉडकास्ट मध्ये असणारच आहे आम्ही दोघं. आम्ही दोघं फिक्स आहे. फिक्स आहेत. एखादं गेस्ट वगैरे आणणं किंवा आमचे सराउंडिंगचे लोक ज्यांना याविषयी माहिती आहे किंवा काय नॉलेज आहे, मुद्द्यावर नॉलेज बोलणं आहे, किंवा वगैरे तशा गोष्टी सिरीज मध्ये आपल्याला बघायला भेटतील. पॉडकास्ट पण आपला चालू आहे, तर नक्कीच आमच्या प्रयत्नाला यश मिळायला पाहिजे, मिळायलाच पाहिजे. 100%. 100%. आणि आपण जे या स्टुडिओ मध्ये शूट करत आहे, हे स्टुडिओ रिवायर स्टुडिओ, स्टुडिओचं नाव आहे. लोकेटेड कृष्ण चौक, न्यू सांगवी मध्ये आहे स्टुडिओ. दर्शन सर आणि संकेत सरांचा हा स्टुडिओ आहे. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं डिस्क्रिप्शनला दिलं जाईल. आणि इथं पण आमचे जे मयूर सर एडिट करतील, इथं तुम्हाला नंबर्स वगैरे त्यांची डिटेल्स वगैरे सगळं भेटन. जर लोकेशन हवं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. काय कशी प्राइसिंग असन, काय असन, काय आहे स्टुडिओज मध्ये, काय काय तुम्हाला फॅसिलिटीज भरपूर भेटतील. साऱ्या फॅसिलिटीज आहेत, बघायला पण भेटतील. जर का शूट करायचं असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आजच्या पॉडकास्टसाठी एवढंच. परत एकदा भेटू अजून एका नवीन पॉडकास्ट मध्ये, ज्या पॉडकास्टचं नाव आहे अनोळखी जागी ओळखीच्या गप्पा. हा, तर आजच्यासाठी एवढंच. पुढच्या पॉडकास्ट मध्ये नक्कीच भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.